आघाडी सरकार सत्तेवर यायच्या अगोदर म्हटलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा 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 करू. सत्तेवर आले पुन्हा सातबाऱ्याची भाषा विसरली. अजित पवार तर म्हणतात मी कधी म्हणलोच नाही मी शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करेल. काय झालंय का हा प्रश्न सरकारापेक्षा आपण शेतकरी शेतमजुराला विचारला पाहिजे का तुम्ही सांगा. जेव्हा निवडणूक आली तेव्हा लाडकी बहीण आणली, बरोबर आहे. आणि लाडकी बहीण कशासाठी आणली तर बा आपण त्यांना जर मानधन सुरू केलं तर त्यांचे मतं आपल्याला भेटणार आणि सत्तेवर आपण येऊ. गेल्या 50 वर्षात जेवढा पाऊस मे महिन्यात पडला नव्हता एवढा पाऊस मे महिन्यामध्ये पडला. आमच्या शेतातल्या वावरातली माती वाहून गेली आणि कृषीमंत्री कोकाटे म्हणतात का ढेकळाचा पंचनामा करायचा का? शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम तर कृषीमंत्री कोकाटे करत नाहीत ना. नाही आता तो कसा आहे, हा एकदम क्षणिक प्रश्न आहे, त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पण मुळात आम्ही मुळावर गेलो पाहिजे. तुम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहात पण तमाम शेतकरी बाप महाराष्ट्रातला म्हणतो की हे सरकारची सिस्टीमच हरामखोर आहे. आमदार लोकांचे पगार 2.5 लाखावर गेले. पण तुमची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन भेटली पाहिजे किंवा विधवा महिला असतील. काय सांगाल याच्याविषयी? सगळ्या राज्यकर्त्यांना किंवा सगळ्या आमदारांना, काँग्रेसचे असू दे का भाजपचे असू दे, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना का ज्याला 2 पाय नाही, डोळे नाही, त्याचं 1500 रुपये महिन्यानं जगणं कठीण आहे का सोपं आहे हे त्यांनी समजून सांगावं. 1500 रुपयात कसं जगता येईल. मग याचंही भान नसावं हे मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बाहेर राज्यामध्ये 3,000 ते 4,000 रुपये मानधन आहे आणि आपण 1500 देतो दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा. आणि ह्या असा सवाल निश्चितच त्यांच्या मनात आला पाहिजे जो आमच्या मनात आहे, आणि तो येत नाही म्हणून आम्हाला अन्नत्याग करावं लागतं. या सरकारसोबत कधी कधी हा निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावरती कोपतो आहे. गेल्या 50 वर्षात जेवढा पाऊस मे महिन्यात पडला नव्हता एवढा पाऊस मे महिन्यामध्ये पडला. हां ते काही सांगावं लागत नाही शेवटपर्यंत. आणि मी तर कालच सांगितलं का तुमची एकूण मागण्या पूर्ण होत नसत तर आमची अंत्ययात्रा काढण्याची व्यवस्था करा सरकार. हो, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना लागणारा 18% GST सरकारने कमी करायला पाहिजे, पण सरकार यावर ठोस निर्णय का घेत नाही? GSTचा निर्णय घ्यायला सरकारला नेमकी अडचण काय आहे? असं वाटतं का GST हा विषय मी काय म्हणतोय, आम्ही इन्कम टॅक्सही भरायला तयार, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला भाव द्या ना. माझं काय म्हणणं आहे की आम्ही GST भराजोगते झालो की नाही झालो ते तर पाहिलं पाहिजे ना. देशाच्या आर्थिक बजेटमध्ये 50 लाख कोटीचं देशाचं बजेट आहे, तिथं 1 लाख कोटी फक्त 50 कोटी शेतकऱ्यांसाठी ठेवत आहे आणि उद्योगपतीसाठी तुमचे 24 लाख कोटी माफ होते. म्हणजे GSTतून आलेला पैसा तुम्हाला उद्योगपतींना द्यायचा आहे. ते आपल्यासोबत आदरणीय बच्चूभाऊ कडू